नमस्कार. आज आम्ही इथे आलोय स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये. आज या ठिकाणी प्रदर्शनी भरवली गेली आहे. महाराष्ट्रातल्या 150 स्टुडंटनी या ठिकाणी सहभागी झालेत आणि त्यांनी स्वतः केलेल्या कल्पकता, स्वतःने केलेल्या डिझायनिंग या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये आहे. मी स्वामी विवेकानंद कॉलेजच्या आर्किटेक्चर विभागाच्या सर्व प्राध्यापकांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मेहनतीने हे सगळं या ठिकाणी आज केलं आहे. आम्हालाही बोलवलं आणि पाहण्यासाठी सांगितलं. खूप कल्पकतेने विद्यार्थ्यांनी यात डिझायनिंग केलं आहे, परिसराची नोंद केली आहे आणि पुरातत्व ज्या आपल्या वास्तू आहेत पौराणिक, त्याचं कसं जपवणूक होईल आणि ती कशी टिकून राहिली यासाठी त्यांनी त्यांची कल्पकता मांडली. खरंच या विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत आणि त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. आणि स्वामी विवेकानंद कॉलेजनी हे सगळं उभं केलं किंवा प्रदर्शन आणले, त्याच्यातून एक नवीन चेतना किंवा माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे आपल्याकडे असलेले प्रोजेक्ट किंवा आपल्याकडे असलेलं प्लॅनिंग महाराष्ट्र शासनाशी बोलावं आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि मी चेंबूरमध्ये असल्यामुळे मी चेंबूरचं म्हणेन, चेंबूरमध्ये नवीन काही करता येईल आपल्याला किंवा जे भविष्यासाठी गरजेचं आहे असं काही करता येईल त्याचे प्रयत्न नक्की केले पाहिजेत. मी सरांनाही तसं विनंती करेन की सर, आपण या सगळ्या विषयात स्वतः लक्ष देऊन आमच्या वरिष्ठांशी आपण बोलू. मी त्यात तुमच्याबरोबर सहभागी असेल, पण आपल्याला हा विषय प्रामाणिकपणे आणि जिद्दीने पुढे न्यायला पाहिजे. आणि आमच्या सर्व नेते मंडळींना आम्ही विनंती करू की यात आपण जातीने लक्ष घालून याला कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी पुन्हा एकदा विवेकानंदच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या सर्व प्राध्यापक आणि प्रिन्सिपलांना खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार.